एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। माननीय श्री विकास मीना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार राळेगाव तालुक्यातील 7ही मंडळात छत्रपती शिवाजी महाराज स्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 राबवण्यात येणार आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्याला लागणारे प्रमाणपत्रे मिळवावी। सुधीर पाटील, उपविभागीय अधिकारी, राळेगाव। माननीय श्री विकास मीना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार राळेगाव तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, सेवा, विविध प्रमाणपत्रे वितरित करणे, माहिती देणे, योजनांचा प्रचार प्रसार करणे, विविध सेवा पुरविणे याकरिता राळेगाव तालुक्यातील वरद मंडळात दिनांक 7 मार्च 2026 रोजी, वाडोणा बाजार मंडळात 14 मार्च 2026 रोजी, झाडगाव मंडळात 10 एप्रिल 2026 रोजी, वडकी मंडळात 17 एप्रिल 2026 रोजी, धानुरा मंडळात 29 एप्रिल 2026 रोजी, किन्ही जवादे मंडळात 8 मे 2026 रोजी, तर राळेगाव मंडळात 15 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच शिबिराच्या काही दिवसांपूर्वी साजाच्या गावात घोंगडी बैठक लावण्यात येणार आहे। त्या नियोजनानुसार राज्यातील अधीनस्थ असलेले सर्व शासकीय, निमशासकीय, ग्राम स्तरीय कर्मचारी हे बैठकांना उपस्थित राहणार आहे। गावातील लोकप्रतिनिधी व नागरिक यांना देखील घोंगडी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। घोंगडी बैठकीच्या दिवस सभेच्या ठिकाणी विविध दाखल्यांसाठी लागणारे अर्ज नागरिकांकडून स्वीकारल्या जाणार आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्यांच्याकडे जे प्रमाणपत्र नाही व ज्या योजनेचा लाभ आवश्यक आहे त्याकरिता घोंगडी बैठकीच्या दिवशी अर्ज सादर करावा। तालुक्यातील शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरात तालुक्यातील सर्व संबंधित विभागाने आपापल्या विभागाच्या विविध शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार व सेवा देण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहे। मंडळातील नागरिकांनी घोंगडी बैठकी व शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने माननीय श्री सुधीर पाटील, उपविभागीय अधिकारी, राळेगाव व माननीय श्री अमित भोईटे, तहसीलदार, राळेगाव यांच्याकडून करण्यात येत आहे। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राळेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जुबडे।